हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. तर पुण्यात आलेलो आहोत आम्ही आणि इथे बाबू गेनूचं आपल्याला दर्शन घेतलेलं आहे. तर खूप सुंदर मंदिर बांधलेलं आहे आणि इथे म्हणजे कशी एक प्रथा आहे की कुंडलमध्ये 1 रुपया टाकायचा. ज्याचा 1 रुपया गेला कुंडलमध्ये तर तो भाग्यवान समजतो. तर इथे हत्तीचे प्रतिकृती पण खूप सुंदर बनवले आहेत. हे म्हणजे मंदिर जे उभं केलेले आहे त्यांचं जे शिल्पकार आहेत मंदिरचे त्यांनी खूप म्हणजे मनापासून काम केलेलं आहे आणि इथे आपल्याला बाबू गेनूचं गणपतीचं दर्शन पण होत आहे. तर खूप सुंदर मूर्ती आहे आणि दुपारच्या टायमिंगला गेलो होतो तर खूप सुंदर दर्शन झालं आमचं आणि व्हिडिओ पण मी बऱ्यापैकी घेतलेले आहेत. तर दर्शन झाल्यानंतर आम्ही आपला मंडईचा गणपती शारदा गणपतीचा गणपती तिथे गेलो. तर तिथे मागे एक शिवाची प्रतिकृती तयार केलेली आहे आणि पुढे आपले गणपती आणि त्यांची बहीण शारदा तर असे बसलेले आहेत. तर हे म्हणजे दरवर्षी ठरलेलंच असतं की या टाईपमध्ये आपण देखावा बनवायचा. तर अशा प्रकारे पुण्यातले देखावे बघायचे असेल तर संध्याकाळचे जावे, पण संध्याकाळी वेळ मिळत नाही कारण खूप गर्दी असते आणि मुलांना घेऊन जाणं पॉसिबल होत नाही. तर आम्ही नंतर मग आलो आपला नवसाचा गणपती दगडूशेठ हलवाई गणपतीला. तर तेव्हा पण बऱ्यापैकी गर्दी होती, पण पुढे पुढे चालत गेलो तर म्हणजे दर्शन झालं, खूप सुंदर दर्शन झालं. आणि इथे पण त्यांनी जे मंदिर बनवलेलं आहे ते इतकं सुंदर म्हणजे मूर्तीचं एक एक कोरीव कामाचं मंदिर बनवलेलं आहे त्यांनी. तर या मंदिराला जवळजवळ 2 महिने लागलेले आहेत आणि दर्शन मी जरा लांबूनच हा व्हिडिओ घेतला होता आणि सगळे दर्शन झाले आमचे 5च्या 5. आपला मानाचा पहिला गणपती. नंतर आम्ही आमच्या जुन्या सोसायटीत आलो रात्री, तर तिथे आरती झाली. त्या आरती आमच्या विंगचा मान होता गणपतीचा. तर खूप सगळ्या लेडीज म्हणल्या की ये म्हणून. मग मी गेली तिथे आणि दर्शन घेतलं आमच्या गणपतीचा. नंतर परत नवीन सोसायटीत आलो आम्ही पार्क एंड फियामध्ये. तर इथे बघा तुम्ही रांगोळी किती सुंदर काढली. साष्टांग अष्टविनायकचं दर्शन आपल्याला घडलेलं आहे या रांगोळीमधून. आणि नंतर आदल्या दिवशी महाप्रसाद असतो आणि सत्यनारायणची पूजा पण असते. तर आमच्या पार्क एंड फियामधला पण तुम्ही मूर्ती बघू शकता गणपतीची. खूप सुंदर सुबक आहे. आणि नंतर इथे काही म्हणजे ज्यांनी पार्टिसिपेट केलं तर त्यांना म्हणजे बक्षीस समारंभ झालेला आहे आणि गणपती विसर्जनसाठीचं पण इथे मिरवणूक चाललेली आहे. आणि जवळजवळ मिरवणूक झाल्यानंतर इथे म्हणजे अख्ख्या आमच्या पार्क एंड फियाच्या पूर्ण सोसायटीतला ग्रुप पूर्ण एकत्र जमा झालेला होता. तर काहींनी काष्टे घातले होते, काहींनी फेटे बांधले होते, काहींनी म्हणजे ड्रेस ज्याच्या त्याच्या हिशोबाने त्यांनी ग्रुपनी ठरवलं होतं आणि केलं होतं. तर ढोल ताशा आणि लेडीज सोसायटीतल्या नाचत आहेत. तर अशा प्रकारे मिरवणुकीमध्ये म्हणजे खूप आनंद साजरा केला जात होता आणि गणपती पण पुढे पुढे सरकत होता. कारण की 43 एकरच्या प्रोजेक्टमध्ये पूर्ण मिरवणूक आम्हाला फिरवायची होती प्रत्येक सोसायटीमध्ये. फेज 6पर्यंत आम्हाला मिरवणूक ही पुढे पुढे सरकवायची होती. तर अशा प्रकारे मिरवणूक पुढे पुढे डान्स करता करता ती जातच होती. आमच्या सोसायटीचा पार्क एंड फियाचा गणपती बाप्पा बघा किती सुंदर आहे. एकदम ह्याच्यात महालात बसलेला आहे असं जसं काही. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत भेटूया परत नेक्स्ट व्हिडिओला. तोपर्यंत बाय.